नमस्कार. या नवनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये पवित्र पोर्टलवरती सध्या पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा ही उपलब्ध झालेली आहे. बरेच जण आपले पसंतीक्रम जनरेट करून लॉक करत आहेत किंवा बऱ्याच जणांना अडचणी येत असतील तर अनलॉक करून परत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून लॉक करत आहेत. तर ही सुविधा ही आज म्हणजे 13 तारखेला शेवटची होती. परंतु बरेच जणांचे अजूनही प्राधान्यक्रम लॉक झालेले नाहीत किंवा जनरेट झाले नाहीत किंवा बऱ्याच काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे या मुदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर ही मुदत आता कधी आणि कोणत्या तारखेपर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही शेवटची तारीख 13/8 होती. 13/8 ही शेवटची तारीख होती, परंतु आता याच्यामध्ये वाढ करून 16 तारखेपर्यंत ही अंतिम मुदत असेल. 16 तारखेपर्यंत जर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे असतील तर 16 तारखेपर्यंत करायची. 16 तारखेनंतर कदाचित त्याच्यामध्ये मुदतवाढ होणार नाही, कारण तर ही दुसरी मुदतवाढ आहे आणि मला असं वाटतं की इथून पुढे मुदतवाढ होणार नाही. त्यामुळे ज्या काही तुम्हाला अडचणी असतात त्या सगळ्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम कोणते द्यायचे, कुठे द्यायचे, लांब द्यायचे, जवळ द्यायचे, त्याच्यामध्ये अजून काही वाढ वगैरे करायची असेल का, तर याच्यामध्ये तुम्ही बदल किंवा जी काही दुरुस्ती आहे ती करू शकता आणि मग प्राधान्यक्रम परत एकदा जनरेट करा, डिलीट करा आणि प्राधान्यक्रम परत जनरेट करून परत एकदा व्यवस्थित असाइन करा, शॉर्ट करा, सेव्ह करा आणि नंतर लॉक करा. आता प्राधान्यक्रम किती वेळा तुम्हाला अनलॉक करता येतील किंवा किती वेळ तुम्हाला लॉक करता येतील याबद्दल कुठेही पवित्र पोर्टलला सांगितलं नाही की तुम्हाला म्हणजे अनलॉक बघा, तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट किती वेळा करू शकता, किती वेळा डिलीट करू शकता, परंतु लॉक किती वेळा करायचे, अनलॉक किती वेळा करायचे याची कुठलीही ठिकाणी लिमिट दिलेली नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही 2 वेळेस करा, 3 वेळेस करा असं काही नाही. तुम्ही कदाचित जास्त वेळा केला तरी चालू शकतं, परंतु म्हणजे अशी दिलेली नाही त्यांनी, लक्षात घ्या. त्यामुळं असं निश्चित सांगता येत नाही की किती वेळेस तुम्हाला करता येतील, परंतु अनलिमिटेड वेळा करता येतील, कारण याच्यामध्ये कुठल्या प्रकारची संख्या नाही दिलेली. त्याच्यामुळे जर तुम्हाला ठिकाणी प्राधान्यक्रम अजूनही जनरेट करता नसतील आले किंवा अजूनही लॉक करता आले नसतील तर ते तुम्ही लॉक करा. आता इथं जो ओटीपी आहे तो ओटीपी सुद्धा या ठिकाणी करता येईल. आता या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की जे काही सगळे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 वेळेस सगळ्यांना मेसेज आलेले आहेत की प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलला तुम्ही जनरेट करून लॉक करा, बरोबर. परंतु तरी अजून जर कोण राहिलेलं असेल, आपल्या शेजारी पाजारी आपले मित्र असतील तर या ठिकाणी तुम्ही ते लॉक करा. आता रात्री 11 पर्यंत 1,07,254 उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक केलेत विदाऊट मुलाखतीची आणि मुलाखतीचे 78,745. आता तुम्हाला पोर्टलला सुद्धा लाईव्ह बघायला मिळेल की किती उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत किंवा इथं जनरेट केलेत. इथं संख्या वाढली बघा. या ठिकाणी बघा प्रेफरन्सेस जनरेट किती केलेत विदाऊट इंटरव्ह्यूचे, तर 1,43,230 एवढ्या लोकांनी जनरेट केलेत आणि लॉक केलेत. त्यापैकी 1,16,793 1,16,793 लोकांनी प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यूचे लॉक केलेत. विथ इंटरव्ह्यूचे 1,33,638 एवढे प्राधान्यक्रम काय केलेले आहेत, जनरेट केलेत आणि लॉक करणारे 90,561 उमेदवार आहेत म्हणजे जनरेट केलेले. म्हणजे आता ही संख्या तुम्हाला इथेही बघायला मिळते. प्राधान्यक्रम किती लॉक झाले, किती राहिले आणि मग बघा आपला जर यापैकी नंबर असेल कोणता तर ठिकाणी आपण म्हणजे लॉक मध्ये या. लॉक मध्ये आल्यानंतर काय होतं की या ठिकाणी तुम्ही शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी पात्र म्हणजे या टप्प्यामध्ये एखाद्याने समजा या टप्प्यात लॉकच नाहीत केले तर तुम्ही पुढल्या टप्प्यामध्ये पात्र असणार आहात, काही अडचण नाही. तर बघा अशा प्रकारे जी पवित्र पोर्टलची प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा आहे तर ती 16 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे निवांत आता 2-3 दिवस अजून एक्स्ट्राचे आहेत. त्याच्यामुळे निवांत सगळ्या गोष्टींचा विचार करा, प्राधान्यक्रम व्यवस्थित लॉक करा. काय बदल करायचा असेल तर अनलॉक करा. अनलॉक करता येतो त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघून सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर तुम्ही करून घ्या. आणि जर तुम्हाला गायडन्स बॅच वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर आपलं रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. 230 रुपये फी असेल आणि तिथून जॉईन होऊन तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. अगदी फोनवर बोलायचं असेल तर फोनवर तुम्ही बोलू शकता. तर फक्त गायडन्स बॅचवाल्यांसाठी. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुदतवाढ मिळेल त्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.